नमस्कार सर्वांना, मी काजल आणि माझ्या गोड फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी देवराचे पप्पा, देवराज, सारिका मामी, कांचन मामी अशा आम्ही सर्वजण आलो आहोत कृष्णमाई महोत्सव बघण्यासाठी. तर ही आहे कृष्णमाई महोत्सवची कमानी आणि त्याच्या आतमध्ये खूप असे छान होते डेकोरेशन वगैरे. तर इथे आम्ही तिघींनी आम्ही दिवा आणि झेंडूची फुले अशी पाण्यामध्ये सोडण्यासाठी घेतलेले आहे. तर आता आम्ही निघालो आहोत आणि तर इथे बघू शकता किती छान असे वातावरण आहे आणि गर्दी सुद्धा खूप होती आणि डेकोरेशन वगैरे खूप छान असं केलं. तर आणि इथे देवराचे पप्पा आमच्या सर्वांचे व्हिडिओ बनवत होते आणि त्यांना खूप छान असं वाटतं व्हिडिओ बनवताना आणि आम्ही सर्वजण एकत्र असताना. तर इथे बघू शकता किती छान अशी रांगोळी काढलेली आहे, कृष्णमाई महोत्सव असं केलेलं आहे. तर खरोखरच हे बघण्यासाठी एवढं छान होतं आणि ते गणपतीची अशी खूप छान अशी मूर्ती होती आणि वेलकम असं वगैरे झालेलं. तर इथे मी आणि देवराज बघण्यासाठी आणि देवराज आमच्या इथे खूप असं भारी वाटत होतं, कारण त्याला खूप छान वाटत होतं की आम्ही असं बाहेर असं एवढ्या ठिकाणी छान असं बघण्यासाठी आलो आहोत. तर इथे कृष्णमाई मंदिर आहे हे आणि कृष्णमाई हे मंदिर पवित्र आणि खूप छान असं म्हणतात. आणि इथे बघू शकताय म्हणजे पूजा केलेली तिथं आता आम्ही आशीर्वाद घेत आहोत आणि खूप अशी गर्दी होती त्यामुळे छान असं वाटत होतं. आणि इथेही बघू शकताय किती छान अशी रांगोळी काढलेली आहे कृष्णमाई महोत्सव आणि मला तर खूप भारी वाटत होतं आणि मला रांगोळी ही खूप काढायला आवडते आणि तसंही मला रांगोळी येते काढायला. आणि ही आहे कृष्णमाई मंदिर आणि इथे दूधगंगा, गोदावरी अशा सर्व प्रकारच्या नद्यांची नावे वगैरे आणि इथे मूर्त्या आहेत आणि इथे कलश असे पुजलेले आहेत मूर्त्यांसमोर. आणि खरं तर असं कृष्णमाई हे पवित्र स्नान म्हणतात आणि खरोखर एवढं भारी वाटत होतं ना तिथे गेल्यानंतर, खूप असं आम्हाला खूप भारी वाटत होतं. आणि ते आता आम्ही श्रीराम ह्या मूर्तीकडे आम्ही गेलो आहोत, देवराचे पप्पा, आम्ही आणि देवराज. तर आणि समोर इथे खूप असं छान असा देखावा होता आणि खूप भारी वाटत होतं, कारण आम्ही सांगलीत असून सुद्धा आम्ही ह्या वर्षी गेलतो बघायला. आणि देखावा वगैरे असं बघण्यासाठी खूप गर्दी होती त्यामुळे मी देवराजला हातालाच धरून घेतलेलं, म्हणजे चालत होती. आणि ते बघू शकताय आपली कृष्णमाई आणि पाणीसुद्धा म्हणजे किती छान आहे, वाहतं पाणी वगैरे. आणि ते मस्त असं डेकोरेशन वगैरे केलेलं आहे आणि ते सर्व नागरिकांना बसण्यासाठी म्हणजे सोय केलेली आहे. आणि इथे बघू शकता किती छान असं वातावरण पण आहे आणि म्हणजे इथे समोर देखावा बघण्यासाठी पण आहे. तर इथे सारिका मामी म्हणत होत्या मला किती छान आहे देखावा, आपण नंतर तिकडे जाऊया बघण्यासाठी. तर म्हणजे आमच्या तिघांचं हे ठरलेलं नंतर इथली आरती झाल्यानंतर देखावा बघण्यासाठी. तर इथे छान आम्हाला खूप असं भारी वाटत होतं सर्वजण एकत्र असल्यामुळे. व इथे सर्व प्रकारच्या अशा कलशची पूजा मांडलेली आहे. तर इथे बघू शकताय किती छान अशी पूजा मांडलेली आहे आणि त्याच्यासमोर पवित्र अशी आपली कृष्णमाई. तर खूप छान असं भारी वाटत होतं. आणि इथे बघू शकताय आरतीची अशी ताटं वगैरे होते, कारण प्रत्येक कलशसमोर म्हणजे पूजा मांडलेली त्या कलशसमोर ठेवलेले हे ताटं. आणि इथे बघू शकता किती छान असा देखावा आहे आणि बघण्यासाठी खूप छान होतं. आणि ही कृष्णमाईच्या मध्ये बोट अशी आणि तेही सजवलेली होती. खरंच खूप म्हणजे पहिल्यांदाच मी ह्या वर्षी गेलते पण मला खूप असं भारी वाटत होतं. आणि ते बघू शकता किती छान असं आता आरतीची सुरुवात तयारी झालेली आहे. माधवाय नमः, गोविंदाय नमः. अद्यपूर्वोच्चरित वर्तमान एवं गुण विशेषेण विशिष्टायां सर्वाणि मम मन
आत्मनः पुराणोक्तो फलप्राप्त्यर्थं सकुटुम्बानां सपरिवाराणां समस्त सेवकानां प्रमुखानां कृष्णवेणी नमामि भागीरथी देवता कृपा प्रसाद सिद्ध्यर्थं कृष्ण असेल ते घाला. कृष्णवेणी नमामि भागीरथी देवताभ्यो नमः. सकल नरवाडे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली यांच्या हस्ते कृष्णामाईच्या पूजन या ठिकाणी होत आहे आणि त्यानंतर कृष्णामाई गंगामाई आरतीचा मंगल प्रारंभ होणार आहे. हंसिया संगमी सळोनी गेले रामदास त्यांची वंदी पाऊले. जय देव जय देव जय माय कृष्णे आलो तुझी आमुद निरसी मम कृष्ण. जय आदी जय नमः पार्वती पते हर हर महादेव. शिराळे थांबू नका, मज्जावती कोणी थांबू नका. नरवाडे साहेबांना धन्यवाद. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली आज त्यांच्या हस्ते कृष्णामाईची आरती झालेली आहे. बहुत सर्व भाविकांच्या वतीने धन्यवाद. आणि आरती सुरू होते. कॅमेरामन अच्युतं केशवं राम नारायणं अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरे
व्याप्तं येन चराचरम् तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गजाननं भूतगणादिसेवितं कपीध्वजम्भो फलसारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकम् नमामि आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। दीपदेव नमस्तु
जय गंगे माता जो नर तुमको धाता जो नर मैया तुमको धाता वांछित फल पाता जय गंगे माता जय गंगे माता मैया जय
या शंभु पूजन परम पठती प्रदोषे तस्य लक्ष्मी सदैव सुमुखी प्रददाति शम्भो लक्ष्मी सदैव सुमुखी प्रददाति शम्भो लक्ष्मी सदैव सुमुखी प्रददाति शम्भो श्री गंगा
तर इथे आम्ही दिवा आणि झेंडूची फुले ही आम्ही कृष्णामाई नदीत इथे सोडणार आहोत. तर इथे आम्ही हळदी कुंकू म्हणजे घेतलेलं आहे. तर मी आणि कांचन मामी आम्ही दोघीजण ते कृष्णामाई नदीमध्ये सोडणार आहोत. आणि बघू शकता किती छान असं वाटतंय. आणि ते दिवाही होता, तसा दिवाही होता आणि मी आणि कांचन मामी आम्ही गेलो आहोत. आणि खरं आम्हाला खूप छान असं वाटत होतं आणि खूप म्हणजे खूप भारी वाटत होतं. आणि बघू शकता इथे किती छान असं बघण्यासारखंही आहे. आणि आम्ही आरती होईपर्यंत थांबलेलो आणि आरतीही केली आम्ही. आणि मग आता नंतर आम्ही ते दिवा पाण्यामध्ये कृष्णमाई पाण्यामध्ये सोडणार आहोत. विशाल नरवाडेचा मुख्य कार्यालय जिल्हा परिषद यांच्या या ठिकाणी सर्व महाराजांच्या उपस्थितीमध्ये खास सत्कार होतो. आणि इथे कलश पूजा मांडलेली होती. तर कांचन मामी म्हटल्या आता आपण पाय पडू. आणि आम्ही हळदी कुंकू वगैरे लावलेलं आणि दर्शनसुद्धा घेतलेलं, कारण खूप भारी वाटतं म्हणजे असं देवदर्शन करण्यासाठी. तर बघू शकता तुम्ही. बघत नाही तुम्ही काय नाही. कल्याणी गाडगे हा तर मला कमेंट करून सांगा की कृष्णमाई उत्सव बघण्यासाठी कोण कोण आलेलं. तर आम्हालासुद्धा खूप भारी वाटलेलं आणि आम्ही खूप एन्जॉय केला. आणि आम्ही आरती वगैरे आमचीसुद्धा झालेली. धन्यवाद.